थोडं बाजूला ठेवण्यात यावं, जेणेकरून खाली जे सारखे वारंवार ट्रोल करण्याचे प्रकार चालू आहेत ते थांबतील. बरं, तुम्ही तुमच्या पत्रात म्हटलं आहे की चाकणकर यांचा अशोक खरात प्रकरणात थेट संपर्क असल्याचं उघड आहे. ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे म्हणून तुमचं काय मत आहे की तुम्हाला असंच म्हणायचं आहे की चाकणकर त्यांच्या ट्रस्टवरती देखील होता, त्यामुळे त्यांचा यात सहभाग आहे सर्व कोणी? ट्रस्टवरती होत्या त्या आणि गेल्या म्हणजे मीडियाच्याच माध्यमातून आम्हाला जे काही गोष्टी कळतात त्या कळतात आहे. तर 1 वर्षापूर्वी कुठला तरी पत्रकारांनी कोणीतरी छापली होती, त्याला दाबलं गेलं. त्याच्यानंतर ते जे काही रेकॉर्डिंग झाले काही त्यांचे, त्या अनुषंगाने कुठे त्यावेळेलाच जर ह्या गोष्टींवर ॲक्शन झाल्या असत्या तर 1 वर्षामध्ये कुठेतरी अनेक महिलांवर होणारे अत्याचार थांबले गेले असते. म्हणून असं वाटतं की त्यांनी त्यावेळेलाच ॲक्शन घेणं गरजेचं होतं. त्यावेळेला लाईटली घ्यायला नको होता हा विषय. बरं, तुम्ही म्हटलं आहेत की हगवणे प्रकरणानंतर देखील तुम्ही अजितदादांची भेट घेतली होती. अजितदादांनी तेव्हा काय सांगितलं होतं तुम्हाला नक्की? त्यावेळेला विषय इतका गरम होता की म्हणजे हगवणे प्रकरण झालं, मग त्याच्यानंतर 1-2 वेळा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही भेट घेतली होती. वारंवार पक्ष संघटनेमध्ये महिलांमध्ये काही ना काहीतरी अडचणी होत होत्या. तर त्या अनुषंगाने दादांना देखील कानावर काही गोष्टी जातात आणि दादांचा स्वभाव असा होता की दादा कुठल्याही गोष्टीची चौकशी केल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. तर आम्ही आमच्याकडून ज्या काही गोष्टी होत्या दादांपर्यंत पोचवल्या होत्या आणि बदलू यात थोडं थांबा असं दादांनी तेव्हाला सांगितलं होतं. मग आता दादा नाही आहेत, सुनित्राताईंकडून वहिनींकडून काय अपेक्षा? आता सुनित्रा वहिनींकडून देखील म्हणजे आता त्यांना 2च महिने झाले, म्हणजे दादा जाऊन 2च महिने झालेले आहेत. तर ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊन वहिनी पण निर्णय चांगल्या पद्धतीने पक्षासाठी जो योग्य राहील त्या घेतील. पण आम्ही एक पक्षाच्या पदाधिकारी म्हणून ज्या काही खाली गोष्टी चालू आहेत त्या आज अध्यक्षांकडे पोचवणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने हे पत्र आम्ही पाठवले आणि ते मीडियाकडे पोचवले. मला सांगाल की आता किती तुम्ही अशा एकूण महिला आहात आणि तुम्ही राजीनामाचा इशारा दिला आहेत, कारण तुम्ही त्या पत्रात देखील म्हटलेत की आम्हाला पुढे नाही तर काम करता येणार नाही किंवा काय? आम्ही राजीनामा विषय नाही आहे, पण आम्ही काम करू शकणार नाही एकनिष्ठेने. याचा अर्थ असा आहे की आदरणीय सुनित्रा वहिनी पवार किंवा इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतच राहणार आहोत. पण ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या ग्रामीण भागामध्ये आल्या किंवा ह्या दौऱ्याला जर आल्या तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकणार नाही. तर ते चुकीचं प्रदेशाध्यक्ष आल्या, प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही दिसत नाही आहे, तर हे अजून पुढे चुकीच्या गोष्टी दिसू शकतात. त्या अनुषंगाने त्यांना बदललं तर योग्य राहील ते, असं आमचं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न आहे की यामुळे कुठेतरी अजित पवार गटात आता 2 गट पडले असं बघायला मिळते का? चर्चा सुरू नाही, 2 गट आमचे कुठेही पडलेले नाही आहेत, कारण वरिष्ठ लेवलला सगळेजण एकमतानेच निर्णय घेत आहेत आणि महिलांमध्ये देखील त्यांना बदलण्याचं माझी जिल्हा किंवा माझ्या तालुका अध्यक्षांची ही भूमिका आहे. कदाचित वेगळ्या जिल्हा अध्यक्षांना अजून कोणाला वेगळं वाटत असेल, पण मी हा जो प्रकार आहे तो डॉक्टर खरात ह्या अनुषंगानेच बघते. आज मी महिलांवर अत्याचार झाले प्रत्येक वेळी आवाज उठवणारी महिला आहे आणि डॉक्टर खरात प्रकरणामध्ये जे काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज माझं स्टेटमेंट देते. पण ह्याला कुठेतरी म्हणजे कोणाला टार्गेट करणं किंवा काही महिलांना वाटत असेल की बाबा महिला आहे म्हणून टार्गेट केलं जाते वगैरे, तर तो विषय पूर्ण बाजूला आहे. आपली चूक आहे, कुठेतरी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या अंगावर आज ह्या गोष्टी येतात. एकूणच या अशोक खरात प्रकरणाकडे तुम्ही कसं बघतायत? त्याला कशी शिक्षा व्हावी किंवा काय तुमच्या भावना? त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण इतकी विकृत, इतकी घाणेरडे प्रकार जर एखादा धर्म किंवा संस्कृतीच्या नावाने करत असेल तर अशा विकृतीला म्हणजे मानसिक रुग्ण असल्यासारखं तो माणूस आहे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एकंदरीत आपण बघत आहोत की ही भावना आहेत आणि एकंदरीत आता सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे आता निश्चितच त्यांच्या पत्राचा कसा विचार हा केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन कीपर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.